मोठी मामी आहे पण छोटी आहे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. अगदी सर्वांच्या मनापासून स्वागत करते आहे आपल्या चॅनल मध्ये, उषाच एपिक लाईफ मध्ये. चला मग नागेश, चला बर पटकन. चला, ही मोठी मामी आमची. छोटी बहीण आहे. मोठी मामी आहे पण छोटी आहे. चला मग आता आपण जाऊया गाडी घ्यायला. चला बाय, भेटूया परत, है ना. येतील बाहेर आल्याच्या नंतर दादू. तर मग आम्ही पटकन आवरून आलो होतो टाटा शोरूमला, कारण इथे जी आहे तर मग आपल्याला गाडी खरेदी करायची होती. तर गाडीची जी आहे तर सर्व काही प्रोसेस अगोदरच झाली होती, तर फक्त थोडेसे डॉक्युमेंट्सची जी आहेत तर ती कंप्लीट करून आम्हाला लगेच निघायचं होतं. मी नाही येतोय तो असं म्हणजे तशी झोप आले. चला आता काय माहिती कधी होतंय कधी नाही, ते बरीच प्रोसेस व्हायला थोडा वेळाचा लागेल मला वाटतं. किती नाही म्हटलं, किती पटकन केलं तरी देखील अर्धा एक तास त्या प्रोसेसला लागतो. झोप आली ना, झोप आली कारण रात्रभर प्रवास केलाय आणि आज दिवस पूर्ण म्हणजे असाच जाणार आहे पूजेमध्ये. काही परत आता गाडी घ्यायला आलोय तर गाडी घेण्यामध्ये काही वेळ लागेल, नंतर पूजेमध्ये, तर परत संध्याकाळी रात्रीचा प्रवास आहे की नाही. हां मग कसं वाटतंय, तुझा भाऊ गाडी घेतोय, तुला कसं वाटतंय? गाडी बघितल्याच्या नंतर आहे ना, नंतर मग मी सांगते मला कसं वाटतं. आपण म्हणजे नेमकं कसं वाटतंय आता असं वाटतंय गाडीचा कलर कसा असेल, कारण की भावाने सरप्राईज दिले. असं आहे ना. पण काय झालं त्याच्यात काय, थोडं थोडं भावाने काय कलर नाही सांगितलेला, बघ काय. अच्छा, त्यावेळेस मी कलर बघून त्यावेळेस मला गाडी कशी आणि मला काय वाटतं. अच्छा, तुझ्या भावजानेच विचार काय वाटतं. जास्त एक्साइटेड. बरं चला, आता गाडीची ना प्रोसेस चालू आहे, तेव्हा आम्ही बसलोय तिथं. थोडा वेळ आता टाइमपास होईल आणि त्यानंतर मग आम्ही घरी गाडी घेऊन जाऊ. तर जे आहे तर सकाळी उतरल्याच्या नंतरून फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश झाल्याच्या नंतरून थोडा नाश्ता पाणी झालं आणि मग त्यानंतरून जे आहे तर आम्ही सीधा इकडं आलो. तर मध्ये शूट करायला काय झालं नाही, कारण म्हणजे भरपूर धावपळ असते, असा कार्यक्रम म्हटलं की भरपूर धावपळ असते, त्यामुळं मग मध्ये शूट करायला काय झालं नाही. तर मग इथं आता एक तासभर टाईम आहे, तर म्हटलं चला आता थोडंसं शूट घेऊया. चला तर मग तुम्हाला देखील गाडीचा कसा कलर आहे, कोणती गाडी आहे दाखवते. सर्व काही प्रोसेस झाल्याच्या नंतर मग पाहू. तर मग इथे गाडी घेण्यासाठी जे आहे तर मी, फौजी साहेब, परत माझी छोटी बहीण, तिचे मिस्टर, वडील, भाऊ आणि मामान ते देखील आले होते. परत जी भावाचे काही 1-2 दोस्त होते ते देखील आले होते. तर मग आल्याच्या नंतरून जे आहे तर थोडीफार डॉक्युमेंटची जी प्रोसेस असते तर ती प्रोसेस कंप्लीट झाली.
त्यांनी आतमध्ये जे आहे गाडीचं तर इंजन वगैरे खोलून सगळं काही व्यवस्थित पाहिलं, कारण परत चक्रा म्हणजे मारायला बरं नाही पडत आणि गाडी जर बाहेर काढायची म्हटलं तर सर्व काही क्लिअर आपल्याला आहे किंवा नाही हे पाहूनच मग गाडी बाहेर काढावी लागते. तर मग सर्व काही चेकिंग वगैरे झाली आणि मग नंतरून आम्ही परत मग रूमवरती आलो, घराकडे आलो आणि घरी देखील सर्व पाहुणे आलेले होते, कारण याच दिवशी जी आहे तर भावाची जी घराची वास्तुशांतीची पूजा देखील होती. त्यामुळे मग सर्व काही पाहुणे आलेले होते आणि ब्राह्मणांना देखील फोन करून ब्राह्मणाला बोलवलं होतं, कारण म्हटलं अगोदर गाडीची पूजा करून घेऊया. म्हणून मग आम्ही सर्व काही जमा झालो आणि मग ब्राह्मणांच्या हातूनच गाडीची पूजा करून घेतली. तर गाडी जी आहे तर टाटा नेक्सॉन ही गाडी मतलब काढली आहे. तर सर्व म्हणजे आमच्या जी गाड्या आहेत तर टाटाच्याच आहेत, माझ्या बहिणीची, माझी आणि आता भावाची देखील तर टाटाच्याच गाड्या आहेत आणि चांगल्या गाड्या असतात आणि खूप म्हणजे लॉंग प्रवास करायचं म्हटलं तरी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीच्या असतात. तर इथे तुम्ही पाहू शकता मग गाडीची पूजा जी आहे तर ब्राह्मणाच्या हातानेच करून घेतली. तर मग नंतरून जे आहे तर गाडीची पूजा झाल्याच्या नंतरून थोडंसं फोटो वगैरे घेतले, थोडेसा व्हिडिओ वगैरे घेतला आणि मग परत आम्ही वरती चालले गेलो घराच्या पूजेसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.